आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत युगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात मी सचिन म्हैसने आणि मी संपदा ढोके आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. सचिन, मला सांग, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण काय काय ऐकणार आहोत बरं? संपदा, आज आपल्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये 2 मुलाखती आज आपण प्रसारित करणार आहोत. पहिली मुलाखत आपण आपल्या शेतकरी बांधवांना ऐकविणार आहोत, तर ती आहे जागतिक पशुवैद्यकीय दिनानिमित्त सुरक्षित पशुधनासाठी वेळेवर उपचारपूर्व रोग निदान याविषयी. डॉक्टर सुजाता भटकर, पशु सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला यांनी शेतकरी बंधूंना केलेलं मार्गदर्शन. आणि सोबत जी आपली दुसरी मुलाखत आहे ती आहे उन्हाळ्यामध्ये पशुधनाची घ्यावयाची काळजी याविषयी. डॉक्टर R शेळके, प्राध्यापक पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली जी मुलाखत आहे ती पण आज आपण ऐकणार आहोतच. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया जागतिक पशुवैद्यकीय दिनानिमित्त सुरक्षित पशुधनासाठी वेळेवर उपचारपूर्व रोग निदान याविषयी डॉक्टर सुजाता भटकर, पशु सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला यांनी शेतकरी बंधूंना केलेलं मार्गदर्शन. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आकाशवाणी प्रस्तुत किसान वाणी या कार्यक्रमात मी डॉक्टर सुजाता गजानन भटकर आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आज वर्ल्ड व्हेटरनरी डे आहे. त्या अनुषंगाने सुरक्षित पशुधनासाठी वेळेवर उपचारपूर्व रोग निदान याचे महत्त्व जाणून घेऊयात. सर्वप्रथम काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पशुपालकांना मी असं सांगेल की आपल्याकडे काही जे कॉमन आजार आढळून येतात ते पहिले आपल्या लक्षात आले तर आपल्याला कधी कुठला उपचार करायचा हे लक्षात येईल. उपचारपूर्व रोग निदान म्हणजे डायग्नोसिस हे का आवश्यक आहे? तर आपले जनावर हे अमूल्य असतात. त्यांची किंमत ही फार असते. तर त्यांच्यासाठी आपण इतर अवांतर खर्च केल्यापेक्षा लॅबॉरेटरी डायग्नोसिस म्हणजेच प्रयोगशाळेतील चाचण्या यावर भर द्यायला पाहिजे. रोगनिदान हे जर व्यवस्थित झालं, लॅबॉरेटरीद्वारे व्यवस्थित रोगनिदान झालं तर योग्य उपचार करणे सोपे जाते. तसेच उपचाराची जी किंमत आहे, उपचाराचा जो वेळ आहे तो वाचतो आणि त्याचबरोबर आपल्याला रोजचं रेग्युलर मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन ते करणे सोपे जाईल. आणि काही चाचण्या नियमित करायला पाहिजे. त्या जर आपण यात समाविष्ट केल्या तर पशुधनाचे व्यवस्थापन सुरळीत असेल. तर हाच आपल्या आजच्या रेडिओ चर्चेचा विषय असणार आहे. उपचारपूर्व रोगनिदान चाचण्यांचे महत्त्व काय आहे हे बघूया. अचूक रोगनिदान केल्यास प्रभावी आणि आवश्यक उपचार वेळेत करता येतात, ज्यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारते आणि अनावश्यक खर्च टाळता येतो. योग्य उपचार पद्धती अवलंबल्याने उत्पादन क्षमता वाढते, तसेच आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होते. यासोबतच औषधांचे अवशेष टाळून मानवी आरोग्याचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि झुनॉटिक म्हणजेच प्राण्यांकडून माणसांमध्ये पसरणारे रोगांचे योग्य निदान आणि प्रतिबंध केल्याने समाजाच्या एकूण आरोग्याची सुरक्षितता सुनिश्चित होते. नेमकं आपण निदानासाठी किंवा प्रयोगशाळेत चाचणीसाठी कधी आले पाहिजे
हे जर आपल्याला लक्षात आलं तर कधी कुठल्या टेस्ट करायच्या हे आपल्या लक्षात येईल. तर काही वारंवार येणारे प्रॉब्लेम्स जसे गाई किंवा म्हशीला वारंवार ताप येणे, काही वेळेस ताप न येता पण जनावरे अशक्त होतात, खात पीत नाहीत, मध्येच काहीतरी खाणं पिणं बंद होतं, कधी चांगलं शेण असतं पण मध्येच डायरिया दिसून येतो, पातळ जुलाब होतात. एक तर खूप सामान्य प्रॉब्लेम आहे की गायी वारंवार उलटणे. काही गोठ्यांमध्ये कायम मस्टायटिस म्हणजेच स्तनदाह आढळून येतो. 1-2 महिने गेले, उपचार केला की तो आजार बरा होतो, पण गायीला पुन्हा तो आजार काही दिवसांनी परत दिसून येतो. काही कळपांमध्ये अचानक मरतूक होते. हे पाहण्यासाठी लॅबॉरेटरी चाचण्या आवश्यक असतात. कधीतरी सगळं व्यवस्थित असतं, जनावरे चांगले खातपीत राहतात, सोन्याचा घास खात दिसतात, पण तरी वाळकेच दिसतात किंवा त्यांचा अंग धरत नाही, अंगावर चकाकी येत नाही, तर यावेळेस या निदान चाचण्या आवश्यक असतात. कधीकधी जनावरांना वाहतूक करून आणलं जातं, त्यानंतर आणल्यामुळे त्यांना ट्रान्सपोर्ट व खरेदीनंतरचे काही प्रॉब्लेम्स होतात, ताण आल्यामुळे, तर अशा वेळी चाचणी आवश्यक असते. तसेच गाभण असलेली गाय का गाभुळते आणि कधी काही जखमा किंवा इतर चामखीळ होते, दूध उत्पादन कमी होते, पण नेमकं कळत नाही, पैशापरी पैसे तर जातातच, पण योग्य उपचार काही होत नाही, तर अशासाठीच हे लॅबॉरेटरी डायग्नोसिस अगदी महत्त्वाचे ठरते. कधी एखादा आजार झाला तर पशुपालक लगेच डॉक्टरांना फोन करतात आणि जे काय असेल, ताप आला, तोंडातून लाळ गळते, जनावरे धाप टाकते, हे जे काय नेहमीचे लक्षण दिसतात ते सगळं सांगतात. हे सांगताना पशुपालकांची काय जबाबदारी असावी ते पाहूयात. प्रत्येक जनावराबाबत अचूक माहिती ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्याचा सविस्तर इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. जनावराला काय खायला दिले जाते याचा नीट अभ्यास केला पाहिजे. त्याचप्रमाणे वेळोवेळी दिलेल्या औषधांचा किंवा डोसचा तपशील ठेवणे आवश्यक आहे. उत्पादनाशी संबंधित माहिती जसे की दूध उत्पादन किंवा इतर उत्पादनांचा इतिहास देखील लक्षात घेतला पाहिजे. जनावराची वाहतूक कधी आणि कशी झाली याचा विचार करणे गरजेचे आहे. कळपात नव्याने आलेल्या जनावरांचा तपशीलही महत्त्वाचा ठरतो. काही वेळा मालक स्वतःहून औषधोपचार करतात, त्यामुळे अशा स्वयं औषध उपचाराचा इतिहास जाणून घेणेही आवश्यक आहे. ही सर्व माहिती डॉक्टरांना योग्य आणि अचूकपणे सांगितल्यास ते योग्य निदान करून प्रभावी उपचार करू शकतात आणि आपलं जनावर दुरुस्त करता येते. आता तपासणीसाठी कुठले सॅम्पल आपण घ्यायचे, तर सर्वप्रथम रक्ताचा नमुना. आता मी ज्या सर्व कंडिशन्स सांगितल्या तर त्याकरिता रक्ताचा नमुना खूप आवश्यक असते. जसं ताप आला आहे किंवा गोचिड ताप अशी समस्या असेल तर रक्त नमुने आपल्याला प्रयोगशाळेमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने पाठवणं गरजेचं असतं. गाय कमी खात असेल, पोटामध्ये काही विकार असतील किंवा किडनीचे काही विकार असतील, हे सगळं बघण्यासाठी आपल्याला रक्ताची चाचणी करणे आवश्यक असते. त्याचबरोबर जसं मी सांगितलं की नवीन जनावर जर आणलं असेल तर त्याला क्वारंटाईन करून त्याच्या आवश्यक त्या टेस्ट करणं किंवा त्यांच्या रक्तामध्ये बॅबेशिया, थायलेरिया किंवा ब्रुसेल्ला असे काही आजार आहेत का हे निदान करणं आवश्यक असते. तसेच गायीमध्ये रिपीट ब्रीडिंग म्हणजेच वारंवार उलटण्याची समस्या असते. अशावेळी रक्तनिदान चाचणी ही फायद्याची ठरते. कधीकधी स्तनदाह नावाचा रोग झाला, 4-5 दिवस बरं होतं, पण पुन्हा आजार झाला, तर अशा वेळेस रक्त चाचणी करणे गरजेचे असते. त्याचसोबत दुधाची चाचणीसुद्धा करणे आवश्यक असते. जर आपण आपल्या गोठ्यामध्ये नर ठेवत असाल, म्हणजेच नैसर्गिकरित्या नॅचरल मेटिंगने गाय भरत असाल, तर त्यासाठी जो वळू ठेवतो तो बरेचदा कमी प्रमाणात काम करतो, त्याला लिबिडो असे म्हणतात. तर हे पाहण्यासाठी त्या वळूचं रक्त तपासणी आवश्यक असते. बरेचदा असं होतं की दूध चांगलं आहे पण दुधाचं प्रोडक्शन कमी झालं आहे, उत्पादन कमी झालं आहे, तर अशा अवस्थेत एखाद्या आजाराची संक्रमण झाले आहे का हे आपल्याला शोधता येईल.
आता रक्त आणताना आपल्याला काय खबरदारी घ्यायची आहे? जर आपल्याला CBC म्हणजेच कंप्लीट ब्लड काउंट करायचं असेल, त्यामध्ये गोचिड तापाचे जंतू आहेत का? म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन आहे का? त्यासाठी EDTA नावाचा धातू असलेल्या व्हायल किंवा सोडियम सायट्रेट असलेल्या व्हायल, त्यात 1.5 ते 2 ml रक्त आपल्याला पशूची CBC करण्यासाठी पुरेसं असतं. आता एक उदाहरण सांगते. एक गाय होती, तिच्या कासेवर सूज होती, लाळ गळत होती, दुधात गाठी होत्या. अनेक उपचार करून ती ठीक होत नव्हती. तर अशा वेळी दूध तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते. गर्भाशयातील युटेराईन म्हणजेच युटेराईन डिस्चार्ज, त्या स्रावाची तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण यामुळे जनावरांमध्ये होणाऱ्या अनेक प्रजनन समस्यांचे कारण समजू शकते. वारंवार रिकामे राहणे, लवकर गर्भपात होणे, स्त्रावात कण किंवा फ्लेक्स दिसणे, पाण्यासारखा स्त्राव येणे किंवा पूसारखा स्त्राव येणे ही सर्व लक्षणे गर्भाशयात संसर्ग किंवा बिघाड असल्याचे संकेत असू शकतात. वेळेवर तपासणी केल्यास योग्य उपचार करून जनावराची प्रजनन क्षमता सुधारता येते आणि आर्थिक नुकसान टाळता येते. सीरम म्हणजेच रक्तातील द्रवभाग असून त्याच्या तपासणीतून जनावरांच्या आरोग्याची महत्त्वाची माहिती मिळते. सीरम बायोकेमिस्ट्रीमध्ये बर्न, लिव्हर फंक्शन, सीरम प्रोटीन आणि लिपिड प्रोफाईल तपासून शरीरातील किडनी, यकृत आणि पोषण स्थिती समजते. याशिवाय ब्रुसेल्ला, TB सारख्या आजारांचे निदान सीरमद्वारे करता येते. तसेच FMD म्हणजेच तोंडखुरी पायखुरी, HS सारख्या लसीकरणानंतर तयार झालेल्या प्रतिकारशक्तीचे प्रमाण म्हणजेच टायटर हे सुद्धा तपासता येते. त्यामुळे सीरम तपासणीमुळे आजार लवकर ओळखता येतात, योग्य उपचार करता येतात आणि जनावरांचे आरोग्य व उत्पादन टिकवून ठेवता येते. जनावरांच्या त्वचेचे आजार ओळखण्यासाठी स्किन स्क्रेपिंग म्हणजेच त्वचेचा नमुना तपासणे ही महत्त्वाची पद्धत आहे. त्वचेवर खाज, केस गळणे किंवा जखमा दिसल्यास स्क्रेपिंग करून त्यात माइट्स किंवा बुरशी हे आहे का हे तपासले जाते. काही वेळा त्वचेचे आजार हे संसर्गामुळे नसून हॉर्मोनल म्हणजे संप्रेरकांच्या कारणामुळे, विशेषतः थायरॉईडसारख्या हॉर्मोनच्या बिघाडामुळे होऊ शकतात. त्यामुळे योग्य कारण ओळखूनच उपचार करणे गरजेचे आहे, नाहीतर आजार वाढू शकतो. जनावरांच्या योग्य पोषणासाठी खाद्यामध्ये प्रथिने, मेद, खनिजे यांचे आवश्यक प्रमाण असणे खूप गरजेचे आहे. या खाद्यात अफ्लाटॉक्सिनसारखे विषारी घटक किंवा काही घटकांचे जास्त प्रमाण असल्यास जनावरांच्या आरोग्यावर व उत्पादनावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी पशुखाद्य तपासणी गरजेची असते. तसेच पाण्याची गुणवत्ता तपासणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे नियमित पाणी तपासणी करूनच वापर करावा. झुनॉटिक म्हणजेच जनावरांकडून माणसात पसरणारे रोग जसे की ब्रुसेल्ला, लेप्टोस्पायरा, टिक फीवर, बुरशीजन्य संसर्ग, पॉक्स, रेबीज व त्वचेचे आजार हे जनावरांपासून माणसांमध्ये पसरू शकतात. त्यामुळे स्वच्छता आणि काळजी घेणे खूप आवश्यक आहे. आजारी जनावरांना वेगळे ठेवा, वेळेवर लसीकरण करा आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. त्यामुळे माणसांचे व जनावरांचे आरोग्य सुरक्षित राहते. तर हे सगळे गोळा केलेले सॅम्पल व नमुने कसे पाठवायचे ते बघूयात. तर सॅम्पल आपल्याला बर्फावर पाठविणे आवश्यक आहे. नमुने पाठवताना योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे. सूक्ष्म जंतू तपासणीसाठी म्हणजेच मायक्रोबायोलॉजिकल टेस्टसाठी रक्त, दूध, गर्भाशयातील स्त्राव, शेण, पू किंवा मृत जनावरांचे अवयव हे बर्फावर थंड ठेवून पाठवावेत. CBC तपासणीसाठी रक्त EDTAच्या बाटलीत ठेवून कूल पॅकमध्ये ठेवावे. सिरोलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीसाठी सीरम वेगळे करून बर्फावर पाठवावे. परजीवी तपासणीसाठी शेणात थोडे फॉर्मॅलिन टाकावे. गरज असल्यास संपूर्ण मृत जनावर पोस्टमॉर्टमसाठी पाठवता येते. शेवटी एवढेच सांगायचे की जनावरांच्या आजारांचे योग्य निदान आणि उपचार यासाठी योग्य माहिती देणे आणि नमुने नीट पद्धतीने पाठविणे फार गरजेचे आहे. त्यामुळे रोग लवकर ओळखता येतो, योग्य उपचार करता येतात आणि आर्थिक नुकसान तसेच मानवाच्या आरोग्यावरील धोके टाळता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर
व योग्य काळजी घेणे हेच सर्वात मोठे संरक्षण आहे. धन्यवाद. आताच आपण जागतिक पशुवैद्यकीय दिनानिमित्त सुरक्षित पशुधनासाठी वेळेवर उपचारपूर्व रोगनिदान याविषयी डॉक्टर सुजाता भटकर, पशु सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला यांनी शेतकरी बांधवांना केलेलं मार्गदर्शन आताच आपण ऐकलं. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. यानंतर आपण कार्यक्रमामध्ये आज मुलाखत कशाबद्दल ऐकणार आहोत. संपदा. आजची मुलाखत उन्हाळ्यामध्ये पशुधनाची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर R.R. शेळके, प्राध्यापक पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली ही मुलाखत आता आपण ऐकूया. शेतकरी बंधूंनो, तर आपल्या इकडे उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे. दुपारी ऊन सहन होत नाही, एवढं ऊन आपल्या भागामध्ये तापायला लागलं आहे. त्यामुळे मानवास काय तर प्राण्यामध्ये सुद्धा अतिउन्हामुळे पशुसुद्धा दगवू शकतात, सोबतच मानवसुद्धा दगवू शकतात. तर हा जो वाढता उन्हाचा कहर आहे, हा कसा, याच्यापासून आपण कसं पद्धतीनं सुरक्षित राहू शकतो, याची अधिक माहिती सांगण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केला आहे डॉक्टर R.R. शेळके, प्राध्यापक पशुसंवर्धन आणि दूधशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तर नमस्कार सर. सर्वांना नमस्कार. सर, आम्ही आधीच बोललो की ऊन खूप वाढलं आहे, जवळजवळ 45 डिग्री सेल्सिअस तापमानपर्यंत पारा गेला आहे. हो. अशामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे? सर्वप्रथम मी आकाशवाणी अकोलाचे आभार मानतो. सध्या वातावरणामध्ये जो प्रचंड प्रमाणात उकाडा वाढलेला आहे आणि अशा वेळी आपण हा विषय निवडला. उन्हाळ्यामध्ये पशुधनाची काय काळजी घेतली पाहिजे, कशी निगा राखली पाहिजे किंवा त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, अगदी सुयोग्य असं विषयाची निवड आपण केलेली, त्याबद्दल धन्यवाद. आणि हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे पशुपालकांचा. उष्णतेचा परिणाम निश्चितपणे जनावरांवर होतो. वातावरणातील कुठलाही बदल हाचा सरळ परिणाम प्रत्येक सजीवावर होत असतो. बरोबर आहे. ज्याप्रमाणे मनुष्य प्राण्यावर त्यामध्ये होतो, तसाच तो जनावरांमध्ये होतो. सर्वात सुरुवातीची गोष्ट अशी असते की जनावराचा जो आहार असतो, ती खाद्यान्नाची जी मात्रा असते, म्हणजे ग्रहण क्षमता, त्याची पाचकता, यावर त्याचा विपरीत परिणाम झाल्यामुळे याचा सरळ प्रभाव जनावरांचे आरोग्य, त्यांचे प्रजनन, त्याचपणे उत्पादनावर निश्चितपणे होत असतो. विशेषतः गाई म्हशी यांच्यामध्ये काही बदल होऊ शकते का व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून? निश्चितपणे खूप महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी आज प्रश्नच खूप महत्त्वाचा असं मी म्हणतो. या ठिकाणी गाई आणि म्हशी, आपण पशुधन म्हटल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे भाग येतात. गाय आहे, म्हैस आहे, शेळी आहे, मेंढी आहे. आणि सर्वसामान्यपणे आपल्याकडे दुधाळू जनावर ठेवताना आपण प्रामुख्याने गाय आणि म्हशीचा विचार करतो. आणि निश्चितपणे गाई आणि म्हशीच्या व्यवस्थापनामध्ये बदल आहे, कारण त्यावर होणारा परिणाम देखील वेगवेगळा आहे. आपण जर पाहिलं असेल, जगामध्ये जेवढ्या काही गायी आहेत त्या 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. बरोबर. एक आहे बॉस सिंडिकस म्हणजे देशी गाई, आणि बॉस टावरस म्हणजे त्या विदेशी गाई. त्याचप्रमाणे म्हशी ह्या बॉस बुवेरिस या वर्गीकरणामध्ये येतात. म्हणजे सरळ सांगायचं, ज्यांना खांदा आहे त्या देशी गाई, ज्यांना खांदा नाही ते विदेशी गाई. तुम्ही पाहिला असेल, आपल्याकडे आपल्या देशी गायींना खांदा आहे आणि पोळ आहे. बरोबर. म्हशीमध्ये खांदाही नाही आणि पोळही नाही. विदेशी गायीमध्ये तुम्ही पाहिला असेल, ओस्टेन फ्रीजर असेल, जर्सी असेल, त्यामध्ये देखील खांदा आणि पोळ नाहीये. तर खांदा आणि पोळ हे असे महत्त्वाचे अवयव आहेत ज्यामध्ये घामग्रंथी असतात, त्या म्हशीमध्ये देखील नाही आहेत. म्हशीमध्ये फक्त समोरच्या दोन्ही पायाच्यामध्ये गोळा असतो, त्याला इंग्लिशमध्ये ब्रिस्केट म्हणतो. या तिन्ही अवयवामध्ये घामग्रंथी असतात. जेव्हा बाहेरचा उकाडा वाढते, उष्णता वाढते, त्यावेळेस आपलं शरीराचं तापमान देखील वाढते. मग ज्या घामग्रंथी असतात त्यामध्ये घाम निर्माण करून त्याला ओलावा देऊन ते शरीराचं तापमान कमी करण्याचं काम करत असतात. आता ही यंत्रणा म्हशीमध्ये नसल्यामुळे जे शरीराचं तापमान वाढते ते थंड होत नाही, त्यामुळे त्याच्यावरती हीट स्ट्रेस येतो आणि त्यामुळे तिच्या आरोग्यावर विपरीतपणा व्हायला लागल्याबरोबर ती तो थंड करण्यासाठी कुठेतरी डबक्यात बसायचा प्रयत्न करते, पाण्यात बसण्याचा प्रयत्न करते. हे आपण सर्वसामान्य पाहिलं असेलच.
आणि त्यामुळेच आपल्याला हे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मुळातच हा व्यवसाय 3 स्तंभावर आधारित आहे. त्या दृष्टीने आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. आपलं खाद्यान्नाचं व्यवस्थापन आपण व्यवस्थित केलं पाहिजे. पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन आपण व्यवस्थित केलं पाहिजे, ज्याद्वारे प्रजननाचं आपण व्यवस्थापन होईल. आणि सर्वात महत्त्वाचं दैनंदिन व्यवस्थापन आहे, ज्यामध्ये गोठा असेल, त्यांचं दूध काढण्याचे वेगवेगळे प्रकार असतील, याचं व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थित करणे गरजेचं आहे. खाद्यान्नामध्ये काही व्यवस्थापन करता येईल का? कारण खाद्यसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण खाद्यात जो बदल केला जातो तो त्यांच्या शरीरावर सुद्धा होऊ शकतो. तो उन्हाळ्यामध्ये कोणत्या प्रकारचं खाद्य दिलं पाहिजे त्यांना, तर त्याबद्दल सांगा ना. हो, निश्चितपणे उन्हाळ्यामध्ये जेव्हा तापमान वाढते, तर खऱ्या अर्थानं त्यावेळेस त्यांना हिरवं, पाचक आणि मूलद्रव्ययुक्त आहार त्यामध्ये असला गरजेचा आहे. कारण आपण पाहतोय उलटी परिस्थिती या ठिकाणी आहे. आपल्याकडे पावसाळा आणि हिवाळा असेल त्यावेळेस हिरवा चारा मोठ्या प्रमाणात असते. उन्हाळ्यामध्ये माणसाला देखील पिण्याच्या पाण्याची अडचण भासवते. त्यामुळे बरोबर आहे. आपल्याकडे ओलीत नाही आणि हिरवा चारा नाही आणि मुळात उष्ण जास्त आणि कोरडा आहार आपण जनावरांना देतोय, तर त्याचा त्याच्या ग्रहण क्षमतेवर आणि पाचकतेवर विपरीत परिणाम होत असतो. दुसरी गोष्ट आपण पाहिली असेल, आपल्या शरीरातून घाम निघतो. घाम पाला असेल त्याची चव खारट असते. हो. म्हणजे अशा वेळेस आपल्या शरीरातून जे सोडियम असते, मीठ असते, त्याचं देखील बाहेर पडण्याचं प्रमाण वाढलेलं असते आणि शरीरातलं ते प्रमाण कमी होते. त्याचं देखील संतुलन आपलं आवश्यक आहे. कारण बहुतांश रोग जे होतात ते कुठले तरी मूलद्रव्य किंवा जीवनसत्वे कमी झाल्यामुळे रोग होतात. बरोबर आहे. आणि यांचा जर असा निचरा होत असेल, ते जर बाहेर पडत असेल, तर त्याची पूर्तता करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं मी, पाचक, हिरवा आहार आणि समतोल आहार, मूलद्रव्ययुक्त आहार देणं गरजेचं आहे. आणि हिरवा चाराचं प्रमाण आपण त्या ठिकाणी निश्चितपणे वाढवलं पाहिजेत. उष्णतेमधून जे बाहेर पडणाऱ्या पाण्यासोबत जे सोडियम असेल, पोटॅशियम हे घटक जातात, त्याला देखील आपण संतुलित ठेवणं हे गरजेचं आहे. साधारणपणे हे करण्यासाठी आपल्याला, तुम्ही जर पाहिलं असेल, आपण म्हणणं सोपं आहे, हिरवा चारा दिला पाहिजे, सगळं केलं पाहिजेत, परंतु बऱ्याच ठिकाणी अडचण निर्माण अशी आहे की जिथं लोकांना पिण्याच्या पाण्याचीच अडचण आहे, ते बिचारे कुठून हिरवा चारा आणणार, हाही प्रश्न निर्माण होतो. मग अशा वेळेस आपल्याला ही कल्पना आहे की दरवर्षी आपल्याकडं उन्हाळा येणारच, हो. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याचा कमतरता येणारच, हिरवा चाऱ्याची टंचाई भासणारच. मग याची पूर्वतयारी आपण केली गेली पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जेव्हा पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मका आहे, ज्वारी अशी पिकं आहेत, त्याचा मुरघास आपण करू शकतो आणि मुरघास जनावरांना देऊ शकतो. किंवा आता यावर पर्याय काय, तुम्ही म्हणाल मी केलेलं नाही, माझ्याकडे मुरघास पण नाही आहे आणि आता मी करू काय आता अशाने, तर तुमच्याकडे जो कोरडा आहार आहे, म्हणजे तुमच्याकडे आता समजा सांगायचं कुटार आहे, सोयाबीनचं कुटार तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे आता गव्हांडा असेल, भंडारा गोंदिया साईडनं जिथं धान पिकते ते धानाचं तणच असेल, मग हा आहार तसाच न देता त्यावर प्रक्रिया करणं गरजेची आहे. आपल्या घरी जेव्हा आपल्या रात्रीच्या अगोदरच्या दिवसाच्या पोळ्या शिल्लक असतात, अशा उष्ण वातावरणात त्या कडक होतात हो. आणि आपण दुसऱ्या दिवशी आपण ते खात नाही. मग आपली आई काय करते, त्याला बारीक करते, हो. त्यावर थोडंसं मीठ टाकते, त्याचा चुरमा करते फोडणी देऊन आणि मग आपण तो सहज खातो. हो. म्हणजे ते फक्त काय करते, कडकपणा त्याचा जाऊन तो नरमपणा येते आणि तो चवीला चांगला करून आपण त्याची पाचकता वाढवतो, ग्रहण क्षमता वाढवतो. मग तसेच प्रयोग आपण आपल्या कुटारावर का करू नये. सोयाबीनचा कुटार असेल, तुमच्याकडे गव्हांडा असेल, तणस असेल, तर 100 किलो गव्हांड्यासाठी किंवा या कुटारासाठी जर तुम्ही दुसरीकडे 30 ते 40 लिटर पाणी घ्या, त्यामध्ये 2 किलो मीठ टाका आणि मिठाच्या मिश्रणामध्ये त्याला थोडंसं भिजवा आणि त्याला तुम्ही दाबून ठेवा, म्हणजे बंद करून ठेवा. ते रात्रभर नरम पडेल आणि मिठामुळे त्याला चव पण येईल आणि चव आल्यानंतर ते चवळून खाईल. चवळून खाल्ल्यामुळे लाळ देखील त्यामध्ये जाईल आणि त्याचं पाचकता वाढेल. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा मीठ आपण वाढवतो जेवणामध्ये किंवा मीठ ग्रहण करतो, त्यावेळेस पाणी शिवण वाढते. हो. तुम्ही पेढा खाल्ला तर पाणी पिणार नाही, पण मूठभर फुटाणे खाल्ले की तुम्ही एक ग्लासभर तांब्याभर पाणी सहज पिता. मग पाणी जास्त पिल्यामुळे पोटात पाणी जास्त गेलं बरोबर आहे. आणि खाल्लेल्या त्या अन्नाला विघटित करण्यासाठी ते तुम्हाला उपयुक्त ठरेल, सहाय्यभूत ठरेल आणि अशा वेळेस पाचकता देखील त्या ठिकाणी म्हणजे वाढू शकते. कधी कधी असं होतं की तुम्हाला म्हणता हिरवा चारा नाही, परंतु बऱ्याच वेळेस निसर्गातच अशी रचना झालेली आहे आणि परमेश्वरानं आपली सगळ्या सजीवांची काळजी अशी घेतलेली आहे. नेमकं आता तुम्ही पाहिलं असेल, या दिवसामध्ये प्रत्येक झाडाला नवीन पालवी फुटते. मग असे बरेचसे झाडं झुडपे असे आहेत ज्याला आम्ही अनकन्व्हेन्शनल फीड स्टॉप म्हणतो. उदाहरण तुम्ही पाहिलं असेल, आपल्याकडे अंजन मोठ्या प्रमाणात, तुम्ही जर केले असेल अजिंठा पर्वतामध्ये अंजनाचे झाडं मोठ्या प्रमाणात बुलढाण्यापासून खामगावपासून पाहिले असेल, अगदी प्रथिनयुक्त चारा त्याचा असतो. मग अंजन असेल, पिंपळ असेल, वड असेल, चिंच असेल, बिनकाटाचा निवडुंग असेल, जांभूळ असेल, आपल्या बाभुळीला देखील शेंगा येतात या दिवसामध्ये, हो. किंवा त्याचा पाला असेल, हा पाला असेल, सुबाबूळ असेल, याचा पाला आपण जनावरांच्या आहारामध्ये देऊ शकतो. आणि यापैकी बऱ्याच याच्यामध्ये प्रथिन देखील चांगल्या प्रमाणात आहे. म्हणजे हिरवा चारा आधी प्रथिन आहे, हे देखील त्यांना तुम्हाला सहजपणे जनावरांना आपण देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, तुम्ही जेव्हा यावेळेस त्यांना खुराक देता, तर बहुतेक ठिकाणी लोक म्हणतात खुराक म्हणजे काय, तर ढेप म्हणजे फक्त खुराक नाही. खुराकेमध्ये ज्याप्रमाणे आपण पोळी खातो, वरणही खातो, आपण सोबत लोणचंही घेतो, त्याप्रमाणे खुराकेमध्ये जसं पोळी भाकर खातो त्याप्रमाणे ज्वारी असेल, मका असेल, बाजरी असेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो हे जे
भरड धान्य असतात हे याचं समावेश असावा 40%. 40% प्रथिनयुक्त म्हणजे वेगवेगळ्या डाळी, उडीद असेल, मूग असेल, या सगळ्या सोयाबीन असेल, यांचं जे लो ग्रेड असते हे धान्य भरडून, आणि 20% हे वेगवेगळ्या तेल बियाच्या ढेपा टाकून असं 100% झालं. आणि प्रत्येक जनावराला किमान प्रतिदिन 50 ग्रॅम मिनरल मिक्सचर हे देणं, खनिज मिश्रण मार्केटमध्ये मिळते, ते देणं अभिप्रेत आहे. आणि हे जर तुम्ही भरडून ठेवलं असेल, मिक्स केलं असेल, तर तसंच कोरडं खायला देऊ नका. उन्हाळ्यामध्ये तरी काळजी घ्या. ढेप देता ढेप तरी देऊ नका. तिला खाऊ घालण्याच्या किमान 1 तास अगोदर भिजू घाला. भिजवत असताना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका, खनिज मिश्रण टाका, आणि त्याला 1 घंटा भिजू घातलं तर त्याची ग्रहण क्षमता वाढते, पाचकता वाढते, ते नरम पडते. बरोबर. ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. ह्याची जर आपण काळजी घेतली तर आहार व्यवस्थापन आपण निश्चितपणे उन्हाळ्यामध्ये करू शकतो. तर पाण्याची व्यवस्थापन कसं करावं तर त्याबद्दल सांगा ना. पाण्याला आपण जीवन असं म्हणतोय, हो सर. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही पाहिला असेल, माणसाला खाद्यान्नाशिवाय आपण एक 20-25 दिवस, 10-15 दिवस तरी जगू शकतो, पण पाणी नसेल तर 5-10 दिवसामध्ये आपला मृत्यू होतो. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आपण म्हणतोय जन्मतः 70 ते 80% पाणी असते. थोडंसं आपण विकसित झालो तर ते 60-65 कमी कमी होत चालते. आणि जेव्हा आपल्याकडे आपण या वयामध्ये होतो, जे अडल्ट होतो आपण, त्यावेळेस एक साधारणपणे 50 ते 60% आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण असते. पण असं म्हणतात की जे जास्त फॅट होते किंवा होते तर 40% किमान पाण्याचं प्रमाण असलं पाहिजे. जर तुमच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे जर 1 इतकं कमी झालं, एकदम तिथपर्यंत झालं, तर आपला मृत्यू देखील होऊ शकतो. आणि तुम्ही पाहिलं असेल की पाणी हे सगळ्या सजीवांसाठी चांगलं आहे. म्हणजे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, सूक्ष्म जीवाणू, म्हणजे आपल्यासाठी चांगले असतील, लाभदायक असतील, किंवा आपल्यासाठी लाभदायक देखील नसतील. कारण वेगवेगळे जीवाणू हे लाभदायकच असं नाही आहे, त्यापासून रोगांची देखील निर्मिती होऊ शकते. मग ते पाणी देखील असं आपलं असलं पाहिजे, ज्याला आपण हायजेनिक म्हणतो, आहे की नाही, की ते पाण्यापासून या सजीवांचा एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत असा प्रवाह तो झाला नाही पाहिजे. म्हणून ते पाणी चांगलं असलं पाहिजे. पण तुम्ही पाहिला असेल, विचित्रपणा असा आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे पाणीच नसते. मग कुठं तरी साचलेलं डबक्यातलं पाणी, नदीमध्ये वाहणारं पाणी थांबलेलं असते, आणि ते डबक्यात रूपांतर होते, त्यामध्ये जीव पडतात वेगवेगळे. आणि अशा पाण्याचं ग्रहण ते जनावर लाभदायकपेक्षा अपायकारक जीवाणू पोटामध्ये जास्त येतात, आणि त्यांचा त्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. म्हणून जनावरांना तुम्हाला अगदी चांगलं पिण्यायोग्य पाणी हे दिवसातून किमान 3 ते 4 वेळा आपण दिलं पाहिजे. इतर वेळेस ठीक आहे, हिवाळ्यात तुम्ही 1-2 वेळ दिलं तर चालते, पावसाळ्यात तुम्ही 1-2 वेळ दिलं तर चालते, 2 वेळ दिलं तर चालते, पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही 3 ते 4 वेळ दिलं पाहिजे. मी अगोदर तुम्हाला सांगितलं, म्हशीमध्ये खूप काळजी घेणं गरजेचं आहे. कारण म्हशीमध्ये तर अशी परिस्थिती की तिला स्वतःकडे यंत्रणाच नाही की शरीराचं तापमान कमी करायची, नियंत्रण करायची. मग अशा वेळेस तिला तुम्ही 3 ते 4 वेळ पाणी तिला दिलं पाहिजेत, आणि तिला दिवसातून 3 ते 4 वेळा आंघोळ घाला किंवा ओलं करा. तुम्ही पाहिलं असेल आजकाल की मोठमोठ्या डेअरी फार्ममध्ये जिथं म्हशीचं संगोपन केलं जाते, त्या ठिकाणी फॉगर्स लावले असतात, आणि ते दर अर्ध्या 1 घंट्याने फिरतात आणि म्हशीला ओलं करतात, ज्याकरून तिचं जे शरीराचं तापमान आहे हे नियंत्रणात राहिलं पाहिजे. आणि पाणी हा शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीरात घेतलेले सगळे घनघटक जे आपण म्हणतो खाद्यान्नाच्या मार्फत त्यांना लिक्विडिफाय करण्यासाठी, म्हणजे आणि त्याला पचक करण्यासाठी हे खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पाण्याचं व्यवस्थापन खूप आवश्यक आहे. या व्यतिरिक्त दैनंदिन व्यवस्थापनामध्ये या उष्माघाताच्या वातावरणामध्ये महत्त्वाचे बदल करता येतील का आपल्या व्यवस्थापनामध्ये? निश्चित व्यवस्थापनामध्ये आपल्याला जनावरांच्या गोठ्यापासून सुरुवात करावी लागेल. यामध्ये बदल आपल्याला करावा लागेल. ऋतुमानानुसार बदल हा आवश्यक आहे. आपण देखील आपल्या घरी पाहतोय की पाऊस असा असला तर आपल्या घरामध्ये वेगळा बदल करतो. उन्हाळा असेल तर तुम्ही आता सगळे घरासमोर ग्रीन मॅट लावलेले प्रत्येकाने, किंवा गरमीचे वाफारे आपल्या घरामध्ये आलेले पाहिजेत. आपण म्हणतो उन्हाच्या झाडा खूप लागतात, त्या झाडा थांबवल्या पाहिजेत. तर आपण काही जसे बदल करतो तसेच बदल आपले करणं आवश्यक आहे. तुमचा जनावराचा गोठा हा थंड, हवेशीर कसा राहील याची काळजी आपण घेतली गेली पाहिजे. शक्य झाल्यास आपल्या त्या गोठ्याच्या भोवती ओले जुने घरामध्ये गोलपाट असतील, पोते असतील आपले, हे पोते असतील, गोलपाट असतील, त्यांना ओलं करा, ते लावा. तुमच्या गोठ्यावर जर टीनपत्र असतील तर त्या टीनपत्रावरती तुमच्याकडे गवत असेल, सनकाड्या असेल, किंवा शेणाचं मिश्रण, शेणामाती मिश्रण करून त्याचा लेप त्या ठिकाणी द्या, जेणेकरून त्या गोठ्याचं तापमान आपल्याला कमी करता आला पाहिजे, आणि उष्णतेचा दाह जो आहे त्याची झळ त्या जनावरांना लागली नाही पाहिजे, याची काळजी आपण घेतली गेली पाहिजे. आपल्या गोठ्याच्या सभोवताल आपण वृक्षारोपण कसं करू शकतो पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण हा काही 1-2 महिन्यात आपण एकदम वृक्ष उभा करू शकत नाही, पण हे दरवर्षी उन्हाळ्यानं आपल्याला माहिती आहे. म्हणून गोठा असा असावा की त्या सभोवताल आपल्याकडे चांगली हवा देणारी, चांगलं थंड असं त्या ठिकाणी सावली असणारी वृक्षांची लागवड आपण केली गेली पाहिजे, ज्याचा आपल्याला निश्चितपणे उपयोग होतो. अगोदर तुम्हाला सांगितलं मी, थंड ठेवायचं जसं आहे, जसं म्हशीला ओलं करायचं फॉगरद्वारे, आणि त्यांना पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल, तसं महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो, व्यवस्थापन करताना जनावरं हे दिवसा खातात. दिवसाचं तापमान थोडं वाढलं तरी त्यांना ते सहन करतात, परंतु तुम्ही पाहिलं जनावर रात्री बसून ते रवंत करते,
आणि रवंथ करते म्हणजे जे काही दिवसभरातला आहार पोटात घेतलेला आहे तो परत तोंडात आणते, त्याला बारीक करते, लाळेचं त्यामध्ये समावेश करते आणि त्याला जास्त पाचक करते आणि त्याच वेळेस त्यातले अन्न घटक हे शरीरामध्ये शोषले जातात. मग तुम्ही पाहिलं असेल जनावर बाहेरून चरून आल्यानंतर रात्रीचं दूध देखील कमी मिळते, परंतु रात्रभर त्यांनी खाल्लेलं पचल्यामुळे ते शरीरामध्ये सकाळचं दुधाचं प्रमाण तुम्ही पहा हे जास्त असते, उत्पादन जास्त असते. म्हणून रात्रीच्या वेळेस तापमान कसं थंड ठेवता येईल याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सोबतच जनावरांची वेळेवर तपासणी करणं गरजेचं आहे. अशा वेळेस तुम्ही बघायचं आहे त्याच्या दोन्ही नागपुडीच्या दरम्यान एक काळा भाग असतो, तुम्ही पाहिला रखरखीत भाग असतो, त्यावर थोडी केस देखील असते. तो जर ओला असेल तर जनावरांची तब्येत चांगली आहे, पण तो जर कोरडा झाला असेल आपले होड कोरडे पडतात, तसं ते जर कोरडा झाला तर निश्चित समजा जनावराचं शरीराचं तापमान कमी झालं असेल, त्याला ताप आलेला आहे, अशा वेळेस तुम्हाला त्याला योग्य तो रोग उपचार करून घेणं गरजेचं आहे. म्हणून जवळपास असलेले जे तुमचे व्हेटरनरी हॉस्पिटल्स आहे, जे वैद्यक असतील, व्हेटरनरी वैद्यक, पशुवैद्यक, त्यांचा तुम्ही सल्ला घ्यावा आणि त्यानुसार त्यांचं आपल्याला वेळीच उपाययोजना करणे गरजेचं आहे. शेळके सर, तुम्ही खूप छान पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये पशुधनाची कशी काळजी घ्यावी याबद्दल विस्तृत अशी माहिती दिलीत आणि आमच्या शेतकरी बांधवांनी नक्कीच ती माहिती ऐकली आणि ते आत्मसात करतील अशी आपण या ठिकाणी आशा करूया. सर्व वेळात वेळ काढून आपण इथे आलात. आमच्या शेतकरी बांधवांना जी माहिती सांगितली त्याबद्दल अकोला आकाशवाणीतर्फे आणि जे शेतकरी बांधवांनी ऐकली त्यांच्यातर्फे मी आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद, आपल्या सर्वांचे धन्यवाद. आताच आपण उन्हाळ्यामध्ये पशुधनाची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर R. शेळके, प्राध्यापक पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली ही मुलाखत आताच आपण ऐकलीत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. आणि याचसोबत सचिन, आपला वेळसुद्धा किसानवाणी या कार्यक्रमाचा संपत आलेला आहे आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आता वळलेलो आहोत. सचिन म्हैसने आणि मी संपदा ढोके यांना निरोप द्या. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादर करते होते सूरज गोळे. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.